नमस्कार. आज आपण एक अशा स्रोतावर नजर टाकणार आहोत जो सांगतो की इतिहासातली एक सगळ्यात कठोर सामाजिक व्यवस्था ती तयार करण्यासाठी आणि तिला योग्य ठरवण्यासाठी धार्मिक कथांचा वापर कसा केला गेला. म्हणजे बघा, हा स्रोत सुरुवातीलाच सांगतोय की ही गोष्ट फक्त श्रद्धेची नाही आहे, तर ती आहे सत्ता, नियंत्रण आणि शोषणाची. चला तर मग याच्या खोलात जाऊन बघूया. तर ह्या स्रोतानुसार या सगळ्या व्यवस्थेचा पाया फक्त एका कथेवर रचला गेलाय आणि ती कथा आहे ब्रह्मदेवाच्या निर्मितीची. आता ही कथा काय सांगते तर समाज 4 भागांमध्ये म्हणजे 4 वर्णांमध्ये विभागला गेला. ब्राह्मण जे ब्रह्मदेवाच्या मुखातून आले, क्षत्रिय त्यांच्या बाहूंमधून, वैश्य मांड्यांमधून आणि शूद्र ते पायांमधून. म्हणजे बघा, जन्माच्या जागेवरूनच एक दैवी उतरण, एक हैरार्की तयार करण्यात आली. आणि गंमत बघा, ही जी उत्पत्तीची कथा आहे ना, ती काही कुण्या माणसाची कल्पना आहे असं नाही सांगितलं गेलं, तर तिला एक दैवी कायदा, एक डिवाइन लॉ म्हणून लोकांसमोर ठेवलं गेलं. आता देवाच्या कायद्यावर प्रश्न विचारणार कोण? बरं, मग ही जी दैवी संकल्पना होती ती सामाजिक नियंत्रणाचं म्हणजे सोशल कंट्रोलचं एक हत्यार कशी बनली, आता तेच पाहूया. इथेच मानसिक गुलामगिरी ही संकल्पना समोर येते. म्हणजे काय तर धार्मिक शिकवणीतून लोकांच्या मनात हे ठसवलं गेलं की तुमची जी काही खालची सामाजिक स्थिती आहे ती देवानेच ठरवली आहे, ते तुमचं नशीब आहे, आणि त्यावर प्रश्न विचारणं म्हणजे थेट देवाला आव्हान देणं म्हणजे पाप. आणि ही मानसिकता अधिक घट्ट करण्यासाठी काही कडक नियम बनवले गेले. शूद्रांसाठी मुख्य काम काय तर वरच्या 3 वर्गांची सेवा करायची, विशेषतः ब्राह्मणांची. मोक्ष कसा मिळणार तर पुरोहितांची आज्ञा पाळून. त्यांना मंदिरांमध्ये प्रवेश नव्हता, शिक्षण घेण्यावर बंदी होती, सार्वजनिक पाणवठ्यांना ते हात लावू शकत नव्हते. थोडक्यात काय तर सामाजिक सन्मान आणि समानता या गोष्टी नाकारल्या गेल्या. आता हे जे नियम होते ते फक्त पुस्तकातले किंवा कागदावरचे नव्हते, ते लोकांच्या रोजच्या जगण्याचा एक भयानक भाग बनले होते. आणि हे वास्तव किती भयंकर होतं हे समजून घेण्यासाठी हा स्रोत आपल्याला डॉक्टर B.R. आंबेडकरांच्या आयुष्यातल्या काही प्रसंगांकडे घेऊन जातो. विचार करा, अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या महार जातीत जन्म झाला. शाळेत जायला लागले तर बाकीच्या मुलांपासून वेगळा बसावा लागायचा. जमिनीवर चटईशिवाय, शाळेतल्या सार्वजनिक भांड्यातून पाणी प्यायचा हक्क नव्हता. आणि एकदा तर काय झालं, त्यांना खूप तहान लागली होती. तेव्हा एका शिक्षकाने त्यांना पाणी दिलं, पण कसं तर भांड्यातून उंचावरून ओतलं, जसं एखाद्या जनावराला पाजतात तसं. किती अपमानास्पद असेल हे. आणि हा अनुभव फक्त आंबेडकरांचा नव्हता. अस्पृश्यतेचे काही अलिखित पण अत्यंत क्रूर नियम होते. अस्पृश्य व्यक्तीची सावलीसुद्धा अपवित्र मानली जायची. जर समोरून एखादे ब्राह्मण येत असतील तर त्यांची सावली पडू नये म्हणून लपून बसावं लागायचं. थुंकण्यासाठी गळ्यात मडकं बांधावं लागायचं, जेणेकरून जमीन विटाळू नये. इतकंच काय, त्यांना केस कापून घेणं, औषधोपचार मिळवणं यासारख्या साध्या सेवाही नाकारल्या जात. अगदी मृत्यूनंतरही त्यांच्या अंत्ययात्रेला गावातल्या मुख्य रस्त्यावरून जायला बंदी होती. ही एक भीषण व्यवस्था होती. पण या व्यवस्थेला कोणी आव्हान दिलं नाही का? नक्कीच दिलं. चला बघूया. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या व्यवस्थेच्या थेट मुळावरच घाव घालण्याचं काम एका व्यक्तीने केलं, आणि ते होते समाजसुधारक ज्योतिबा फुले. फुले यांनी तर्क वापरला, लॉजिक. त्यांनी थेट त्या निर्मितीच्या कथेलाच प्रश्न विचारला. ते म्हणाले, जर ब्रह्मदेवाला खरंच 4 तोंड होती तर मग त्याला 4 नाकं, 4 मूत्रमार्ग आणि 4 गुदद्वारं का नव्हती? ह्याचा उल्लेख कुठल्या धर्मग्रंथात आहे का? बघा, किती साधा पण थेट प्रश्न होता हा. त्यांनी या कथेमागची अशास्त्रीयता उघड केली. फक्त प्रश्न विचारून ते थांबले नाहीत. फुले यांनी त्या पौराणिक कथेला एक ऐतिहासिक पर्याय दिला. एका बाजूला पौराणिक कथा सांगते की 4 वर्ण ब्रह्मादेवाच्या शरीरातून भारतातच निर्माण झाले, तर दुसरीकडे फुले यांचा सिद्धांत सांगतो की आर्य लोक इराणमधून आलेले आक्रमक होते. त्यांचा प्रमुख होता ब्रह्मा. त्याने इथल्या मूळ लोकांना हरवलं आणि त्यांच्यावर राज्य करण्यासाठी, आपली सत्ता टिकवण्यासाठी ही जातीय व्यवस्था तयार केली. म्हणजे ही व्यवस्था दैवी नाही तर मानवनिर्मित आहे, एका विजयानंतर लादलेली आहे. तर्क आणि इतिहासाच्या पलीकडे जाऊन या व्यवस्थेला एक मोठं नैतिक आव्हानसुद्धा दिलं गेलं. आणि हे आव्हान समजून घेण्यासाठी हा स्रोत आपल्याला भगवान बुद्धांच्या जीवनातील एका प्रसंगाबद्दल सांगतो. तर गोष्ट अशी आहे की एकदा भगवान बुद्धांची भेट एका अशा व्यक्तीशी होते ज्याला समाज अस्पृश्य मानत होता. तेव्हा बुद्ध त्याला एक साधा प्रश्न विचारतात, जेव्हा तू पण एक माणूस आहेस आणि मी पण एक माणूस आहे, तेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसाला अपवित्र कसं करू शकतो?
पाप माणसाच्या सावलीत असतं की एका माणसाला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ म्हणणाऱ्या विचारात असतं? केवढा मोठा विचार आहे हा. आणि इथेच बुद्धांच्या शिकवणीचा सार आहे. खरी शुद्धता किंवा पवित्रता ही जन्मावरून ठरत नाही, तर ती माणसाचे विचार, त्याची करुणा आणि त्याच्या कृतींमधून येते. म्हणजे तुमचं मूल्य तुमच्या जातीत नाही, तर तुमच्या चारित्र्यात आहे. तर मग आपण काय पाहिलं? जी व्यवस्था एकेकाळी दैवी, देवाघरून आलेली आणि कधीही न बदलणारी मानली जात होती, तिलाच तर्काच्या आणि नैतिकतेच्या आधारावर आव्हान दिलं गेलं. आणि यामुळेच शेवटी एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. शुद्धता ही जन्माने मिळणारी गोष्ट आहे की ती आपल्या विचारांनी आणि कर्मांनी कमावली जाते?